रेडियो सरहद। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं गणेश चतुर्थी स्पेशल कार्यक्रमात। मी आहे तुमची खास मैत्रीण आरजे अर्णवी रेडिओ सरहद मधून, आणि आज आपण धम्माल करणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पा सोबत। तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया। तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। गणेश चतुर्थी म्हणलं की आपल्या घरातले सगळे आनंदाने बाप्पाचे स्वागत करतात, नाही का? तुम्ही पण तयार आहात ना बाप्पाला आणायला? बाप्पा येतात तेव्हा आपल्या बरोबर लाडू, मोदक आणि गोष्टी घेऊन येतात। तर आज आपण काही मस्त गोष्टी, गाणी यांचा आनंद घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया एका छान गोष्टीने। मी आहे तुमची आरजे मधुरा। आज आपण एक जबरदस्त कथा घेऊन आलोय जी तुम्हाला नक्कीच आवडेल। गणपती बाप्पा आणि महाभारताची कथा। तर गोष्ट आहे प्राचीन काळातली, जेव्हा महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिहायचं ठरवलं, पण एक मोठा प्रॉब्लेम होता। इतकं विशाल महाकाव्य एकट्याने लिहिणं म्हणजे खूपच कठीण काम। मग त्यांनी ठरवलं, माझ्यासारखाच कोणीतरी उत्तम लेखक पाहिजे। आणि कोणाचं नाव लक्षात आलं? होय, आपला लाडका गणपती बाप्पा। गणपती बाप्पा मात्र चाणाक्ष, पटकन म्हणाले, ठीक आहे मी लिहीन, पण एक अट आहे। एकदा सांगायला सुरुवात केली की तुम्ही थांबायचं नाही। वेदव्यास पण हुशार, तेही म्हटले, ठीक आहे, पण तू लिहायचं तेव्हा पूर्ण समजूनच लिही। मग काय, गणपती बाप्पाने वेदव्यासांचं काम सुरू झालं। वेदव्यास काही वेळा इतकं गहन बोलायचे की गणपतीला विचार करावा लागत असत। तोवर वेदव्यास पुढच्या वेळीचा विचार करत असत। मित्रांनो, असं म्हणतात की महाभारत हे फक्त युद्ध, राजकारण याबद्दलच नाही, तर आयुष्याचं सगळ्या पैलूंचं दर्शन घडवणारं महाकाव्य आहे। पण हे सगळं शक्य झालं ते गणपती बाप्पा आणि वेदव्यासांच्या अखंड मेहनतीमुळे। गणपती बाप्पा मोरया। मी आहे तुमचा आवडता आरजे रुद्र सरहद रेडिओ मधून। आज आपल्या शाळेत विशेष ऍक्टिव्हिटी झाली। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली। ही ऍक्टिव्हिटी केवळ गणेशोत्सवाचाच भाग नव्हता, तर आमच्या सृजनशीलतेचे एक प्रदर्शनही होते। ठीक आहे मित्रांनो, मला तुमची साथ खूप आवडली, पण आता वेळ झाली निरोप घेण्याची। पण बाप्पा सोबत आहेत ना, मग चिंता कशाला? आनंदात राहा, हसत खेळत राहा, आणि गणपती बाप्पाचे विसर्जन निसर्गाचे रक्षण करत करा। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। धन्यवाद।